नमस्कार सर्वांना. तर आज आपण 11th साठी 12th साठी त्याच्यानंतर जेई साठी तसेच तुमच्या MSTC साठी NDA साठी तसेच अजून काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी ह्या सगळ्यासाठी आपण काय करणार आहोत, तुमचे जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर्स डिटेलमध्ये घेऊन येणार आहोत. तसेच आज आपण मॅथ्सला पहिल्यांदा सुरुवात करतोय, म्हणजेच मॅथ्सचा आपण 11th चा पहिला चॅप्टर जो आहे तुमचा अँगल अँड मेजरमेंट याविषयी बघणार आहोत इन डिटेलमध्ये आपल्या मातृभाषेत. तर माझं नाव सोना मॅम, कर्मवीर प्रबोधिनी सातारा, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी एक चळवळ या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर आतापर्यंत आपण 5वी पासून ते 10वी पर्यंत बरेचदा मॅथ्स मध्ये वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या. आता इथून पुढे पण तुमचे जे 5वी ते 10वी पर्यंत ज्या मॅथ्स झाले ना त्याच्यापेक्षा फक्त थोडा ऍडव्हान्स लेवल मध्ये आहे. बाकी तुमच्या कॉन्सेप्ट त्याच आहे, फक्त थोडंसं एक्स्ट्रा जे काय आहे ते इन्क्रीज झालेलं आहे. तर तुम्हाला बेसिक गोष्टी कुठल्या कुठल्या आठवत आहेत ज्या की तुम्हाला गरजेच्या आहेत या चॅप्टरसाठी, तर त्या आपण बघून घेऊया. पहिल्यांदा काय, आपण ह्याला काय बोलतो, रे असं बोलतो. देन याला काय बोलतो आपण, सेगमेंट असं बोलतो. आणि याला आपण काय बोलतो, लाईन असं बोलतो. या बेसिक गोष्टी तर तुमच्या सर्वांच्या लक्षात असतीलच. त्यासोबतच आपण काही अँगल्स बघितले होते की जे की तुम्हाला पुढे आता जो चॅप्टर आहे त्याच्यासाठी खूप गरजेचं आहे. तसेच तुम्ही हा जो चॅप्टर व्यवस्थित केला ना तर तुमचे जे ट्रिग्नोमेट्री चॅप्टर आहेत ना ते पण तुमचे खूप छान होतील. म्हणजे तुम्हाला जास्त डोकं लावायला लागणार नाही. आपले लेक्चर बघितले की इमिजिएटली तुम्हाला त्या गोष्टी लगेच समजून जातील. त्यामुळे आपले प्रत्येक लेक्चर व्यवस्थितपणे बघा आणि तुमच्या कॉन्सेप्ट एकदम व्यवस्थितपणे क्लिअर करून घ्या. ओके, त्यामुळे आपला लेक्चर शेवटपर्यंत बघायचा, म्हणजे तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट एकदम क्लिअर होतील आणि तुम्हाला जास्त एफर्ट्स पण घ्यायला लागणार नाहीत, इकडं तिकडं बघायला लागणार नाहीत जास्त व्हिडिओज. ओके, तर चला सुरू करूया. आपण काय बघितले की बेसिक तुमच्या गोष्टी कुठल्या आहे, हे जे आहे ह्याला काय बोलतो आपण, रे, ह्याला बोलतो सेगमेंट आणि ह्याला बोलतो लाईन. हे आपलं आधीच झालेलं आहे. त्याच्यासोबत आपण काही अँगल, म्हणजे बेसिक तुम्हाला 3 अँगल तर माहितच असतील. पहिला आपला अँगल आहे, हा अँगल आहे आपला ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल म्हणजेच काय, हे आणि हे, ह्याला बोलतो आपण काय, ॲक्यूट अँगल. आता हा ॲक्यूट अँगल का, तर हा काय आहे, लेस दॅन आहे. किती, 90 डिग्री पेक्षा. लेस दॅन काय आहे, 90 डिग्री पेक्षा, म्हणून आपण त्याला काय बोलतो, ॲक्यूट अँगल असं बोलतो. त्याच्यानंतर ह्या अँगलला आपण काय बोलतो, राईट अँगल. ह्याला राईट अँगल का बोलतो, ह्याला राईट अँगल बोलतो कारण हा कुठला आहे, असा राईट अँगल आहे जो की कितीवर स्टेबल आहे, 90 डिग्रीवर, म्हणून आपण त्याला काय बोलतो, राईट अँगल. जर का हा अँगल इकडे असतो तर आपण याला राईट अँगल बोललो असतो का, नाही. का नाही बोललो असतो, कारण हा काय आहे, 90 डिग्रीवर स्थिर आहे, स्टेबल आहे, म्हणून आपण याला काय बोलतोय, 90 डिग्री म्हणजेच राईट अँगल. ह्याला काय बोलतोय, हा 90 डिग्री पेक्षा कमी आहे, लेस आहे, म्हणून याला काय बोललो आपण, ॲक्यूट अँगल. आणि आपला तिसरा अँगल असतो तो म्हणजे काय, ऑब्च्युअस अँगल. ऑब्च्युअस अँगल म्हणजे काय, ऑब्च्युअस अँगल म्हणजे काय, जो की काय आहे आपला 90 डिग्री पेक्षा काय आहे, जास्त आहे, मोठा आहे, मोर दॅन 90 डिग्री आहे, म्हणून आपण काय बोलतो याला, ऑब्च्युअस अँगल. आता हे तुमचे बेसिक अँगल आहे ते तुमच्या लक्षात असलेच पाहिजेत. आता इथून पुढे आपण 11वी साठी सुरुवात करणार आहे. हे तुमचं बेसिक होतं की जे सगळ्यांना झोपेत पण लक्षात असलेच पाहिजे की ह्याला काय बोलतात आणि हे किती अँगल आहेत. अजून बरेच अँगल आहेत ते आपल्याला बघायचे आहेत या चॅप्टर मध्ये, म्हणजेच आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सुरू करणार आहे. ओके, तर आपण पुढचं बघूया की आता बाकी आता ह्याच्यात मध्ये काय बघायचं. आतापर्यंत आपण हे सगळं कशात मेजर केलंय, डिग्री मध्ये. दिसतंय का तुम्हाला, हे डिग्री मध्ये आहे, हे डिग्री मध्ये आहे, हे सगळं डिग्री मध्ये. आता हे डिग्री मधनं आपल्याला सोडायचंय, आपल्याला आता कशात जायचंय, रॅडियन मध्ये जायचंय, की रॅडियन मध्ये आपल्याला अँगल मोजायचे. आणि हेच आपल्याला काय बघायचं, ह्या चॅप्टर मध्ये बघायचंय. म्हणजेच हे काय आहे, आधी आपण डिग्री मध्ये काय बघत होतो, जे 10वी पर्यंत बघत होतो, आता ऍडव्हान्स मध्ये काय बघायचं आपल्याला, रॅडियन म्हणजे काय बघायचे. आणि हेच सगळं आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये बघायचे. तर हे जे अँगल आहे ते हे अँगल आपण कशाने मेजर करतो, तर तुम्हाला आठवतच असेल की आपण प्रोटेक्टर यूज करायचं. प्रोटेक्टर मधली जी मधली लाईन आहे तिथं आपण पहिली लाईन ठेवायचं, ते लाईन डॉट ठेवायचं, तिथून मग आपण मोजायचं. म्हणजे 30 डिग्री सांगितले तर 30 डिग्रीवर डॉट करायचं, मग तिथून तिथपर्यंत लाईन, मग आपण अँगल टाकायचं, मग ती 30 डिग्री. जर का 90 डिग्री सांगितलं तर वर डॉट टाकायचं, म्हणजे हे इथं आपण असं प्रोटेक्टर ठेवायचं. त्याच्यानंतर इथून असं मधली लाईन जी असते प्रोटेक्टरची ती घेऊन आपण काय करायचं, हे करायचं. आणि नंतर इथं 30 डिग्री सांगितलं तर 30, जर का 90 सांगितलं तर 90, जर का
मोर दॅन 90 डिग्री असेल म्हणजे 120 असेल, त्याच्यानंतर 180 असेल, तर हे असं असायचं. आपण अशा पद्धतीने काय करायचो, आपण प्रोटेक्टरनं अँगल मेजर करायचो. ओके, बरोबर आहे. आय जस्ट होप की तुम्हाला सगळ्यांना ते आठवतच असेल. आता पुढचं काय बघायचं की आपल्याला काय बघायचं की डायरेक्टेड अँगल म्हणजे काय. ओके, म्हणजे डायरेक्टेड अँगल मध्ये दोन येतात, म्हणजे एक पॉझिटिव्ह अँगल येतात, एक निगेटिव्ह अँगल. पण ते म्हणजे काय हे आपल्याला बघायचंय, कारण ते खूप गरजेचं आहे ह्या चॅप्टरसाठी. आता डायरेक्टेड अँगल मध्ये कोण पडतंय, डायरेक्टेड अँगल मध्ये एक पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल. आता हे म्हणजे काय आपल्याला बघायचे. ओके, तर आता तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे, ही एक रे आहे. ओके, ही एक रे आहे आणि इथे एक रे आहे, आणि ह्या दोन रे मुळे काय झालं, इथे एक अँगल स्ट्रेच झाला, एक पोझिशन स्ट्रेच झाली. त्याला काय आपण बोलतो, अँगल, जो की मी इथं सांगते 30 डिग्रीचा आहे. ओके, 30 डिग्रीचा आहे असं आपण ऍज्युम करू. ठीक आहे, मी काय प्रोटेक्टरनं मेजर केलेला नाही. आता ह्या दोघांमुळे जे स्ट्रेच झालं त्याला काय बोललो आपण, अँगल. आणि तो आपण कशात मेजर केलाय, डिग्री मध्ये. ह्या साईडला आपण काय बोलतो, म्हणजे हे झिरो सारखं दिसते त्याला डिग्री असं बोलतो. ओके, ते बरं पुढे सांगते मी. ह्याला काय बोलतो आपण, डिग्री असं बोलतो. ह्या डिग्रीत मेजर केले. आता ही जी फिक्स पोझिशन आहे, म्हणजे ही जी एक पोझिशन आहे ही, त्याला काय बोलतो आपण, रे बोलतो. पण कुठला रे बोलतो, इनिशियल रे. काय बोलतो, इनिशियल रे. आणि हा जो रे आहे त्याला काय बोलतो आपण, टर्मिनल रे. हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. ह्याला काय बोलतो आपण, रे. इथून इथपर्यंत आलं ना रे, पण हा कुठला रे, इनिशियल रे. इनिशियल रे याच्यासाठी का, तर हा स्टेबल आहे, हा इथून कुठेही फिरत नाहीये, म्हणून आपण याला काय बोलतो, इनिशियल रे असं म्हणतोय. तसेच हा जो टर्मिनल रे आहे ना, तो मी इथून मी ह्याला इथे पण ठेवू शकते, इथे पण ठेवू शकते, इथे पण ठेवू शकते, इथे पण ठेवू शकते. म्हणजे हा फिरता आहे आपला, आणि ह्या फिरतालाच आपण काय बोलतोय, टर्मिनल रे असं म्हणतोय. ओके, आता ह्याला काय बोलतो आपण, टर्मिनल रे. आता आपल्याला ह्याच्यात बघायचं की अँटी क्लॉकवाईज काय आणि क्लॉकवाईज काय. आता बघा, जर का कोणताही अँगल अशा दिशेने फिरत असेल, ओके, अशा दिशेने फिरत असेल, तर त्याला काय बोलतो आपण, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. आणि जर का कोणताही जो अँगल आहे तो असा फिरत असेल, असा, तर त्याला आपण काय बोलतो, क्लॉकवाईज. तसेच अँटी क्लॉकवाईज जी पोझिशनला फिरतोय त्यालाच आपण काय बोलतोय, पॉझिटिव्ह अँगल असं बोलतो. काय बोलतो, पॉझिटिव्ह अँगल. आणि जर का तुमचा ह्या पोझिशनला, क्लॉकवाईज पोझिशनला फिरत असेल, तर त्याला आपण काय बोलतोय, निगेटिव्ह अँगल. निगेटिव्ह अँगल. आता मला सांगा की पॉझिटिव्ह अँगल आपण कशाला बोललोय, पॉझिटिव्ह अँगल ह्याच्याला बोललोय की जर का कोणतेही अँगल या पोझिशनला फिरत असेल, ओके, या पोझिशनला फिरत असेल, तर त्याला आपण अँटी क्लॉकवाईज बोलतो. आणि जर का या पोझिशनला फिरत असेल, तर त्याला आपण काय बोलतोय, क्लॉकवाईज पोझिशन असं बोलतोय. म्हणजेच मी तुम्हाला आपल्या भाषेत समजून सांगते की आपल्याला माहिती आहे, आपल्याला घड्याळ हे असं असतं आपलं. ओके, प्रोबॅबली हे आपलं घड्याळ आहे. ओके, आपण बोलतो हँड्स ऑफ क्लॉक. जिथं कुठला असतो, मिनिट काटा असतो आणि सेकंड काटा असतो आणि आवर. आपल्या ह्या दोघांविषयी बघायचे जास्त, ह्याच्याविषयी थोडं कमी बघायचं. ओके, आता ओके, अशा प्रकारे काय असतं, आपलं घड्याळ असतं. तर ह्या घड्याळ कुठल्या पोझिशनला फिरतं, ह्या पोझिशनला फिरतं ना. म्हणजेच ही कुठली पोझिशन आली आपली, क्लॉकवाईज. ही कुठली आली, क्लॉकवाईज. आता जर का घड्याळ ह्या पोझिशनला फिरत असतं, तर ह्या पोझिशनला आपण काय बोललो असतो, अँटी क्लॉकवाईज. ह्या पोझिशनला आपण बोलतो अँटी क्लॉकवाईज. जर का घड्याळ माझा अशा दिशेने फिरत असतं, तर मी काय बोललो असते, अँटी क्लॉकवाईज.
म्हणजेच कुठला अँगल आपला, म्हणजेच आपला अँगल पॉझिटिव्ह अँगल. ह्याला काय बोलतो आपण, पॉझिटिव्ह अँगल. आणि जर का माझं घड्याळ अशा पद्धतीने फिरत असेल, म्हणजे इकडून फिरत असेल, तर त्याला मी काय बोलणार, निगेटिव्ह अँगल. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही, इथं कन्फ्यूज झालं की संपलं. हे नेहमी तुमच्या लक्षात असलं पाहिजे की पॉझिटिव्ह अँगल म्हणजे काय, निगेटिव्ह अँगल म्हणजे काय. सगळा जो पूर्ण पुढे खेळ आहे तो सगळा डिपेंड कोणावर आहे, ह्याच्यावरच आहे. हे तुम्हाला व्यवस्थित आलं पाहिजे की अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय, क्लॉकवाईज म्हणजे काय. कारण बऱ्याच जणांचं कन्फ्युजन जे होतं ते इथेच होतं की नक्की क्लॉकवाईज म्हणजेच बऱ्याच जणांना पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल त्याच्यातच खूप. पॉझिटिव्ह म्हणजे तुम्हाला काय वाटतं की क्लॉकवाईज मध्ये आहे, जे की इथं क्लॉकवाईज मध्ये कुठला आहे तुमचा, निगेटिव्ह अँगल आहे. आणि अँटी क्लॉकवाईज मध्ये ज्या बऱ्याच जणांना वाटतं की इथं निगेटिव्ह आहे, पण अँटी क्लॉकवाईज मध्ये कुठला आहे तुमचा, पॉझिटिव्ह अँगल आहे. हे नेहमी लक्षात असायलाच पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. आता आपण आणखी काही अँगल बघूया जे आपल्याला बुकने दिलेला आहे. पहिला अँगल आहे तुमचा झिरो अँगल. म्हणजे काय बघायचं आपल्याला, झिरो अँगल म्हणजे काय. दुसरा आहे आपल्याला राईट अँगल म्हणजे काय, हा तर तुम्हाला माहितच असेल, पण स्टील आपण बुकने सांगितलं म्हणजे बघून घेऊया. तिसरा आहे आपल्याला स्ट्रेट अँगल म्हणजे काय. आणि चौथा आपल्याला बघायचं आहे की वन रोटेशन अँगल म्हणजे काय. आता तुम्हाला मी दोन गोष्टी लक्षात ठेवायला लागले. एक इनिशियल रे किंवा रेला काय बोलतोय आपण, आर्म असंही बोलतोय. एक इनिशियल रे किंवा आर्म म्हणजे काय, आणि एक टर्मिनल रे किंवा आर्म म्हणजे काय. इनिशियल म्हणजे काय, जी स्टेबल राहते त्याला आपण इनिशियल रे बोलतो, आणि जी फिरत राहते त्याला आपण काय बोलतोय, टर्मिनल असं बोलतोय. ओके, एवढं लक्षात ठेवलं इनफ आहे. आता आपल्याला काय बघायचं की झिरो अँगल म्हणजे काय. आता झिरो म्हणजे झिरोच असणार आहे. म्हणजेच काय, पहिला आहे झिरो अँगल म्हणजेच काय, म्हणजेच काय तुमची जी आहे काय, ती आपली आहे काय, रे. कुठली आहे, इनिशियल. का तर ही स्टेबल राहिली. ओके, इथं काय तुमचं आहे, ओरिजिन. ओके, ओरिजिन सगळ्यांना माहित असेल ओरिजिन म्हणजे काय. ओके, ओरिजिन आहे. आता आपला जो टर्मिनल रे आहे, जो की आपला फिरत असतो इकडे, तो सुद्धा कुठे आहे, आपल्या ह्याच अँगल वर आहे, म्हणजे इथंच आहे. आणि त्यालाच आपण काय बोलतोय, झिरो अँगल. म्हणजेच काय, इनिशियल रे आणि टर्मिनल रे ची पोझिशन ही काय आहे, सेमच आहे. दोघेही एकाच ठिकाणी आहेत. याच गोष्टीला आपण बोलतोय झिरो अँगल. जास्त डोकं लावायची गरज आहे का, हे बाकी कुठे गेले का, 90 डिग्रीकडे गेले का, 30 कडे गेले का, 180 कडे गेले का, 360 कडे आले का, नाही. ते फक्त कुठे थांबले, झिरो वर. दोघांची पोझिशन सेम, म्हणजेच काय, झिरो अँगल. दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपल्याला बघायचं की राईट अँगल म्हणजे काय. राईट अँगल म्हणजे काय, पहिल्यांदा काय आणून घ्यायचं आपलं, काय, इनिशियल रे किंवा आर्म. दुसरी गोष्ट ही काय आहे, तुमच्या ज्या इनिशियल रेला काय होते, परपेंडिक्युलर असते. काय असते, परपेंडिक्युलर. ओके, काय असते, परपेंडिक्युलर असते. त्यालाच आपण काय बोलतोय, राईट अँगल. हा आपला इनिशियल रेल आहे, परपेंडिक्युलर आहे, त्यालाच आपण काय बोलतोय, राईट अँगल बोलतोय. कुठला रे परपेंडिक्युलर आहे, टर्मिनल जो आपला फिरतो तो रे काय आहे, परपेंडिक्युलर, त्याला आपण बोलू राईट अँगल. तिसरी गोष्ट आहे स्ट्रेट अँगल म्हणजे काय. आता आपला पुन्हा हा एकदा काय आहे, इनिशियल रे जो की आपला आहे स्टेबल. आता इथे काय आहे विषय, हा आपला ओरिजिन आहे. आपला जो टर्मिनल अँगल, टर्मिनल रे जो आहे, टर्मिनल रे तो कुठे आलाय, तो आलाय ह्याच पोझिशनला. कुठे आलाय, ह्याच पोझिशनला, पण उलट्या साईडला. टर्मिनल रे याला आपण बोलतो, टर्मिनल रे हा इनिशियल रेच्या काय आलाय, अपोजिटला आलाय. इनिशियल रेच्या अपोजिटला आलेल्या पोझिशनला आपण काय बोलतोय, स्ट्रेट अँगल असं बोलतोय. म्हणजे दोघांची पोझिशन काय आहे, एकदम स्ट्रेट आहे, स्ट्रेट. म्हणूनच याला आपण बोलतोय स्ट्रेट अँगल. म्हणजे इथं किती डिग्री असेल, 180 डिग्री. इथं काय आहे, इथून इथपर्यंत 90 डिग्री. हे बघा, इथून इथं इथपर्यंत 90, इकडे 90, म्हणजेच काय आलं, 90 + 90 180 डिग्री. ओके, इथं काय आहे तुमची 90 डिग्री, हे काय आहे 0 डिग्री. ओके, त्याच्यानंतर आता पुढचा आहे आपला वन रोटेशन अँगल म्हणजे काय.
आता वन रोटेशन अँगल म्हणजेच इथून आपला काय आला हा इनिशियल रे वरनं हा आपला ओरिजिन, इनिशियल रे वरनं हा जो टर्मिनल रे आहे तो पहिल्यांदा काय आला 180 डिग्री कडे आला आणि त्याच्यानंतर फिरून म्हणजे हा आपला जो आहे अँगल हा फिरून 180 कडे आला, 180 कडून कुठं पुन्हा आला ह्याच पोझिशन वर आला म्हणजे ह्यालाच भेटायला आला इनिशियल रे ला. कोण? टर्मिनल रे. यालाच आपण काय बोलतो वन रोटेशन. म्हणजेच काय 360 डिग्री. हा काय आला आपल्या 0 पासून 90 कडे आला, 90 पासून 180, 180 पासून काय आला 270, 270 पासून काय आला 360. इतर 360 ला जे ओरिजिनची पोझिशन आहे ओ ला काय आला भेटायला आला, त्याच पोझिशनला आपण काय बोललो पूर्ण वन रोटेशन. म्हणजे एक रोटेशन काय झालं पूर्ण झालं, त्यालाच काय बोललो आपण वन रोटेशन अँगल. सोपं आहे ना. झिरो अँगल म्हणजे काय, जिथे इनिशियल रे टर्मिनल रे जो आहे तो सेम ठिकाणी सेम पोझिशनला आहे त्याला आपण म्हणजे झिरो अँगल वर आहे, झिरो वर आहे त्यालाच आपण काय बोललो झिरो अँगल असं बोललो. दुसरी गोष्ट राईट अँगल म्हणजे काय, जो इनिशियल रे ला परपेंडिक्युलर टर्मिनल रे आहे त्याला आपण राईट अँगल बोललो. तिसरं म्हणजे जो आपलं काय चाललं होतं स्ट्रेट अँगल म्हणजे काय, इनिशियल रेच्या अपोजिट टर्मिनल रे आहे म्हणजेच 180 डिग्रीचा अँगल क्रिएट होतो त्याला काय बोलतो आपण स्ट्रेट अँगल. वन रोटेशन अँगल म्हणजेच काय, जो आपला इनिशियल रे आहे म्हणजे तो त्याचं काय आहे पूर्ण रोटेशन केलंय टर्मिनल रे न त्यालाच आपण बोलूया वन रोटेशन अँगल. सोपं आहे. ओके, आता आपण पुढे बघूया काही. तर आता आपल्याला बघायचंय की कोटर्मिनल अँगल म्हणजे काय. देन स्टँडर्ड अँगल म्हणजे काय. देन अँगल इन क्वाड्रंट म्हणजे काय. आणि आपल्याला चौथा बघायचा आहे की क्वाड्रंटल अँगल म्हणजे नक्की काय. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया की कोटर्मिनल अँगल. आता जस्ट इमॅजिन मी तुम्हाला सांगितलं की 30 डिग्रीचा अँगल काढा, तर तुम्ही प्रोबॅबिली कशी काढणार. पहिल्यांदा हा इनिशियल आर्म करणार, टर्मिनल आर्म करणार आणि नंतर 30 डिग्री दाखवणार. ओके, अशा पद्धतीनेच काढणार. पण मी जर का तुम्हाला बोलले की 390 डिग्रीचा अँगल काढा तर तुम्ही कशी काढणार. प्रश्न पडला का. तर आपलं इथं काय आहे 90 आहे, 180 आहे, 270 आहे आणि 360 आहे. 270 आहे आणि 360 आहे. ओके, पण मी जर का बोलले तुम्हाला जर का 390चा काढा तर तुम्ही कसं काढणार. तर आता आपण काय करणार, जर का मी तुम्हाला सांगितलं 390चा काढा म्हणजेच काय तुम्ही काढणार. जस्ट इमॅजिन इथं 90 डिग्री, 180 डिग्री, 360 डिग्री, 60 म्हणलं 70, 80, 90 म्हणजे अजून एक 30. अशा पद्धतीने काढणार. म्हणजेच काय इथं झालंय, इथं जो तुमचा इनिशियल रे आहे तो स्टेबलच आहे, पण इथं जो टर्मिनल रे आहे तो तुमच्या 30 डिग्रीचा पण सेम आला आणि 390 डिग्रीचा पण सेम आला. आला का. 390 डिग्रीचा पण टर्मिनल रे सेम आला. त्याचबरोबर तुमचा जो मी तुम्हाला आधी 30 डिग्री काढा म्हणलं तोचा पण काय टर्मिनल रे आला तुमचा सेमच आला. म्हणजेच कोटर्मिनल अँगल म्हणजे काय, ज्यावेळी तुमचा टर्मिनल रे जो आहे तो दोघांचाही सेमच आहे त्यालाच आपण काय बोलतो कोटर्मिनल अँगल. म्हणजेच काय, जी तुम्ही सांगितलंय मी जो अँगल काढलाय त्याच्यामधनं त्या अँगल मधनं काय, त्या अँगल मधनं एकतर मायनस किंवा मल्टिप्लाय ह्याची व्हॅल्यू काय आली पाहिजे तुमची 360 डिग्री आली पाहिजे. जर का ही 360 डिग्री आली नाही तर तो कोटर्मिनल अँगल आहे असं जाहीर होत नाही, म्हणजे तो कोटर्मिनल अँगल नाहीयेच. आणि जर का त्याची जर का तुमची जी मायनस किंवा मल्टिप्लाय करून जर का 360 डिग्री आलं तर काय, तर तो कोटर्मिनल आहे हे कन्फर्म आहे. म्हणजे इथे बघा ना, जर तुमचा 390 डिग्री
-30 डिग्री केलं, काय आलं तुमचं 360 डिग्री. तर काय 360 आलं, तर हे काय झालं तुमचं जर का 360 आलं तर तुमचं हे काय झालं, तुमचा जो कोटर्मिनल अँगल आहे तो आला. का तर त्यांची टर्मिनल रे जे आहे ते सेम येतील दोघांचे पण. 30 चा पण सेम आला, 390 चा पण सेम आला, म्हणून आपण याला काय बोललो, कोटर्मिनल अँगल असं बोललो. आता आपल्याला बघायचं की स्टँडर्ड अँगल म्हणजे काय. आता स्टँडर्ड अँगल म्हणजे आपलं काय आहे, इथं पॉझिटिव्ह ऍक्सिस आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. एक मिनिट, हे कॅन्सल करते. इथे काय आहे आपला, इथे आहे आपला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, एक्स ऍक्सिस. इथे आहे आपला निगेटिव्ह, इथं आहे आपला पॉझिटिव्ह, आणि इथं आहे आपला निगेटिव्ह. वाय ऍक्सिस, वाय ऍक्सिस, आणि इथं काय आहे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. आता याच्यात काय आहे की जी तुमची इनिशियल आर्म आहे, जे की मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितली, ती काय आहे, स्टेबल आहे. ती कुठे असते, ती तुमची पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस लाच असते. इथं काय आहे, एक्स ऍक्सिस लाच आहे. कुठली, इनिशियल रे, ज्या अँगलची इनिशियल रे ही पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसलाच असते, आणि जो टर्मिनल रे आहे तो इकडे 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 कुठेही फिरू शकतो. त्याला काय असं काही नियम नाहीये, पण नियम कोणाला आहे, नियम हा एक्स ऍक्सिस वर इनिशियल रेच असावा. यालाच आपण काय बोलतोय, स्टँडर्ड अँगल असं बोलतोय. स्टँडर्ड अँगल म्हणजेच काय की आपली जी इनिशियल रे आहे, इनिशियल आर्म आहे, तो कुठे असणार आहे, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसलाच असणार आहे, पण जो आपला टर्मिनल रे आहे तो इकडे तिकडे कुठेही फिरू शकतो. आणि यालाच आपण काय बोलतोय, स्टँडर्ड अँगल असं बोलतोय. आता आपल्याला बघायचं की अँगल इन क्वाड्रंट म्हणजे काय, हे सगळं असंच असू दे. आता अँगल इन क्वाड्रंट म्हणजे काय, अँगल इन क्वाड्रंट म्हणजे हेच आहे की आपला हा पहिल्यांदा स्टँडर्ड अँगल असतो. स्टँडर्ड अँगल आल्यावर आपला जो टर्मिनल अँगल आहे तो समजा इथे आहे, तर मी काय म्हणणार, आपला हा बघा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. ओके, तर आता आपण याला काय म्हणणार की, आपण म्हणणार की ज्यावेळी अँगल इन क्वाड्रंट आपल्याला विचारलं असेल किंवा आपल्याला सांगायचं असेल की अँगल इन क्वाड्रंट म्हणजे काय, तर आता आपला जो इनिशियल रे आहे तो एक्स ऍक्सिस वरच आहे. आपला टर्मिनल रे समजा आता इथं सेकंड क्वाड्रंट मध्ये, तर काय म्हणणार, अँगल इन सेकंड क्वाड्रंट. जर का इथं असेल तर अँगल इन थर्ड क्वाड्रंट. जर का इथे असेल अँगल इन फोर्थ क्वाड्रंट, अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट. जर का इथं काढला तर यालाच काय बोलतो आपण, अँगल इन क्वाड्रंट. म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये अँगल आहे आपला ते फक्त सांगायचं असतं ह्या अँगल मध्ये. म्हणजे अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट आहे, अँगल इन सेकंड क्वाड्रंट आहे, अँगल इन थर्ड मध्ये आहे का फोर्थ मध्ये आहे, एवढंच. बाकी तुमचा जो स्टँडर्ड अँगल आहे तो स्टँडर्ड अँगल. म्हणजेच काय, इनिशियल रे ही एक्स ऍक्सिस वरच आहे, बाकीचा फिरतो तो फक्त काय आहे, टर्मिनल. टर्मिनल जरी फिरत असेल तर अँगल इन क्वाड्रंट मध्ये सांगायचं की तो अँगल आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये, फर्स्ट मध्ये, सेकंड मध्ये, थर्ड मध्ये का फोर्थ मध्ये आहे, एवढंच सांगायचंय. आता पुढचा आहे की क्वाड्रंटल अँगल. क्वाड्रंटल अँगल मध्ये पण काय आहे, हा पूर्णपणे स्टँडर्ड अँगल आहे, पण तुमचा जो टर्मिनल अँगल आहे तो टर्मिनल अँगल एक तर तुमचा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वर असेल किंवा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर असेल किंवा निगेटिव्ह वाय ऍक्सिस वर असेल. हितपर्यंत जर असेल त्यालाच काय आपण बोलतोय क्वाड्रंटल अँगल. म्हणजे एक तर तो वाय ऍक्सिस वर असेल किंवा एक्स ऍक्सिस वर असेल किंवा वाय ऍक्सिस वर असेल, यालाच आपण काय बोलतोय, क्वाड्रंटल अँगल. म्हणजे तो बाकी इकडे तिकडे कुठे नाहीये, इकडे तिकडे कुठे आहे का नाही, तो फक्त कुठे आहे, ह्या ऍक्सिस वर, एक तर वाय ऍक्सिस वर असेल किंवा एक्स ऍक्सिस वर असेल. यालाच आपण काय बोलतोय, क्वाड्रंटल अँगल असं बोलतोय. आता हे तुम्ही अँगल लक्षात ठेवा. हे आपण फक्त इंट्रोडक्शन बघितलं. आपण एक्सरसाइज जे आहे ते एक्सरसाइज काय करूया, पुढच्या लेक्चर्स मध्ये बघूया. म्हणजे काय असेल आपलं पुढचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये इन डिटेल मध्ये आपण बघणार आहे. HSC पण बघणार आहे, 11th पण बघणार आहे. त्याच प्रकारे आपण नीटचं देखील घेतो, जेईचं घेतो, सीईटीचं घेतो, तसेच NDA कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्या सगळ्याचं करंट अफेअर्स ह्या सगळ्याच्या विषयी आपण काय असतो बोलत असतो किंवा ह्या विषयी आपण काय करतो, लेक्चर्स आणत असतो. तर तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ हवे असतील किंवा तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच आपल्या
चॅनल कर्मवीर प्रबोधिनी सातारा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे एक चळवळ या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मला आता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.